मंडळी नमस्कार. शिव डेअरी फार्म, आंबवडे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आपण विकास साळुंखे, प्रसिद्ध गायींचे व्यापारी. त्यांनी नेहमी टॉप क्वालिटीच्या गायी आपल्या सातारा जिल्ह्याला देत असतात किंवा महाराष्ट्रात देत असतात. आज जबरदस्त गायी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि बऱ्याच दिवसातून त्यांनाही वेळ नाही, कारण गायीच राहत नाही. त्यांनी मला सुद्धा वेळ नव्हता आणि आज बऱ्याच दिवसातून आपण व्हिडिओ बनवायला आलोय, कारण गायी बी त्या क्वालिटीच्या आल्यात, त्या तोला मोलाच्या आलेल्या आहेत. आपण व्हिडिओच्या माध्यमातून किती गायी आणल्यात बेंगलोरवरून किंवा काय, आणि संपूर्ण व्हिडिओ जाणून घेऊया. एक जबरदस्त गायी आज आपल्याला बघायला मिळतील विकास साळुंखे यांच्या माध्यमातून. विकास दादा नमस्ते. नमस्ते. तसं बघायला गेलं तर आज गाय बघून म्हणजे डोळ्याचं पारणं फिटतंय. जबरदस्त आणि टॉप क्वालिटीची गाय. गायी तर बघूच आपण, परंतु आपल्याला बऱ्याच गोष्टी बोलायच्यात. किंवा आता समजा मी गायी खरेदी करायला आलो तुमच्याकडून, आपण शेतकऱ्याची तर सगळे बोलू. ठीक आहे. फक्त माझं एकदम प्रश्न उत्तर. अमोल आजपर्यंत किती गाय बघितल्या? अशा भरपूर गाय बघितल्या, पण ही जबरदस्त लेंथ आणि म्हणतो म्हणा घोडा घोडा बघा, उभं राहणं सुद्धा कसं आहे. घोडाच. घोड्या 55 लिटरची त्याला मिल्किंग केलं का नाही, त्याला ऍडव्हान्स वर्जन ही. बर. मग हिला बीट करणारी आज तरी महाराष्ट्रात गाय नाही माझ्या हिशोबाने. आज तरी नाही, विक्रीत तर नाही बाबा. जर असते तर आपल्याकडे 100% असते. म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही म्हणताय की हिला बीट करणारी आज मी ओपन सांगतो, आज बी नाही. म्हणजे माझ्या शेजारी 66 लिटर दूध द्यायला गाय तिथे उभे आहे. 45-50 लिटरचा रेकॉर्ड आहे. पण दूध मॅटर नाही करत अमोल दादा. गायचं जेनेटिक्स मॅटर करतो. गाय जिथल्या तिथं गोळ्यात असणे, म्हणजे आपण कसं म्हणतो की डोंगर माणसात आणि फिटनेस आल्या माणसात जो बदल असतो तोच गायींमध्ये राहतो. आता बघा, व्यापारी तुम्ही एक व्यापार करताय. शेतकऱ्यांना मला गाय घ्यायची, समजा मी शेतकरी आणि मला गाय घ्यायची, तुम्ही तर सांगणार की ही बेस्ट आहे ती बेस्ट आहे, पण शेतकऱ्यासाठी काय बेस्ट आहे तुम्ही काय देताय? आज अमोल दादा सगळ्यात मी एक सांगेन की शेतकऱ्यांना पहिलं ना जमिनीवर राहून गाय घ्यायला शिकलं पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट की तुम्ही घेऊ किंवा मी घेऊ. मी हा जो बोलतोय, मी जे बोलतोय की कुणाला वाटेल किंवा काय नाही, मी अमोल दादा ह्याच्या पाठीमागे 15 वर्ष दूध धंदा केलेला आहे आणि मी ए पासून झेड पर्यंत गाय बघितले किंवा सगळं केलंय. तरी शेतकऱ्यांना मुळात काय आहे की लय फापडे पसरायला गाय ऐकून आहे. आणि शेतकऱ्याची जर खरेदी असेल दूध धंद्यासाठी, म्हणतोय अमोल दादा, की ब्रीडिंग पर्पजचा विषय वेगळा राहतो. म्हणजे कसं 10 मध्ये 2 गाय असतात त्या आउट ऑफ लेवलच्या असतात, बरोबर, किंवा 10 मध्ये 1 गाय असते त्या आउट ऑफ लेवल असते. तिची चॉईस रेट नुसार असतो. इन शॉर्ट काय सांगतो की बोकड असतो समजा 50 किलोचा आहे किंवा 100 किलोचा आहे, तो 10 लाखाला बी मागितला जातो, 1 लाखाला बी मागितला जातो किंवा 10,000ला बी मागितला जातो. त्याच्या ब्रीडिंग वरती सगळा खेळ चालत असतो. म्हणजे काय, जर एखादी जर शो म्हणून घ्यायची असेल गाय, शोक म्हणून, उदाहरणार्थ बैल शोक म्हणून आपण किती पैसे लावतो, तशीच गायांचे शोक म्हणून किती पैसे लावतो. तर शोक सोडला तर शेतकऱ्याला जर जगायचं असेल तर 1 लाखापासून 2.5 लाखाच्या आतच त्याने काही खरेदी केली पाहिजे, नाही तर बरबाद होणार. मी आज घेऊन देतो बरबाद. दूध व्यवसाय करायचा असेल, दूध व्यवसाय. आणि शेतकऱ्यांना आहे ना, यातनं दूध येतं, यातनं काय तूप येत नाही, ते आपण 500 रुपये 1 लिटर नाही विकणार, पैसे कमी. हे मला माहिती आहे, मी किती जाणले. आणि मी अमोल दादा हीच गे लोकांकडे असं 10 लाख म्हणतात, 10 लाख म्हणतात. जाणतो फक्त शेतकऱ्याला जाऊ दे यार म्हणलं, माझ्या घरी म्हणून शेतकरी दे मला व्हॉटेवर मी किती पैशाला घेतले, कोणाला किती सांगितले, सगळ्यांना माहिती की मी गाय कशा विकलं. ते दुसऱ्याच दाऊनला जर मोठं करून म्हणा गेलं तर हिला बीट करणार नाही बी, नाहीच बी. अमोल दादा तुम्ही समोर बघा, मग तुमच्या बघण्यात किती गाय आल्या तर तुम्हाला समोर दिसते. मी सांगायची काही गरज नाही, फक्त की वास्तविकता रेटनं जागून मी गाय देतो, जेणेकरून शेतकऱ्याचं घर जिवंत राहू, शेतकरी जिवंत राहू. आणि जसं की आपण पहिल्यांदा बोललो की गायी राहत नाहीत. अमोल दादा गायी राहत नाही म्हणजे 80% कस्टमर मला रिपीटर आहे. आणि रिपीटर कस्टमर कोणाकडे असतोय, ज्याची सर्व्हिस धंदा चांगला आहे, व्यवस्थित सगळ्या गोष्टी करून देतो. कदाचित युट्यूबच्या माध्यमातून नवीन नवीन माणसं ऍडजस्ट होतात, 100% होतील, 100% होतील. पण तुमची आफ्टर सर्व्हिस महत्वाची आहे ना, की तुम्ही गाय विकल्यानंतर तुम्ही काय शेतकऱ्याचा सहकार्य करताय. परवा दिवशीचा किस्सा हे बोलून आम्ही गोष्टी कधी बोललो नाही अमोल दादा. माझ्या आयुष्यात नाही असं कधी बोललो नाही. मी जर पैसे खाल्ले तर कधी बोललो नाही खाल्ले म्हणून तोटा झालाय म्हणून. मी कधी युट्यूबला माझ्या आयुष्यात नाही सांगितलं की तोटा झालाय म्हणून. फक्त मी काय सांगतो शेतकऱ्याला, मी गायला आता ह्या आठवड्यात 3 गाय बदलून दिल्या. एक गाय तर अशी आली अमोल दादा, 28 लिटर गायला दूध चालू आहे. बघा तुमच्या बुद्धीला योग्य वाटतं काय सांगा मला. गायला 28 लिटर दूध चालू आहे. तो म्हणला विकास दादा तुम्ही म्हटल्याप्रमाणे दूध देण्यात आली गाय, ठीक आहे म्हटलं, अडचण काय. ते म्हटलं व्हिडिओ टाकला मला, गाय चांगली. गायला 28 लिटर दूध चालू आहे, गाय खाती पिते का म्हटलं, ओके ठीक आहे म्हटलं, गाय पाठवून दे. मी गाय माघार घेतल्या मला. गाय माघारानंतर मी आता ऑलमोस्ट आपल्या असल्या गाय असतात 700, 800, 900 किलो वजनाचे गाय आहेत. गाय आल्यानंतर 250 किलोची होती, टेप टाकून 250 किलो वजन गायचं भरलं. गायचा एचबी म्हणजे हिमोग्लोबिन रक्त 4 पॉईंट राहिलेलं. गायला जॉन्डिस म्हणजे कावीळ झाली 20 दिवस अगोदर. गायला मिक्स प्रोटोजोआ इन्फेक्शन म्हणजे गुचिरताप, थायरॉइड, बाबा सगळे एकत्र.
गाय असं वाटत होतं की आज आली का ना 2 दिवसात मारणारी गाय. ह्या कंडिशनला गाय 28 लिटर दूध करत होती त्या माणसाकडे. ती गाय माझ्याकडे आली. मी म्हटलं की बाबा पहिली गाय घेऊन जा, ती 2 दिवसात गाय मारणार आहे, जगू शकत नाही. मग त्या कंडिशनला गाय होती. त्या कंडिशनची गाय आणून शेतकऱ्यांना दुधाची अपेक्षा ठेवणं योग्य आहे का नाही? जर गाय तुमच्या घरी आता आउट ऑफ लेवलला गेली म्हणजे वेस्ट आहे, तर शेतकऱ्यांना गाय करून दुधाची अपेक्षा करणं योग्य आहे का अयोग्य आहे? अयोग्यच आहे. मग अशी लोकांना काय सांगायचं आपण? किती माणसांना गॅरंटी द्यायची आपण? जर अशी लोक असले समाजामध्ये, गॅरंटी म्हणजे आम्हाला आता गॅरंटीचं काय झालंय की शब्दाला 100% दाखवतोच मी. गॅरंटी म्हणून दिली तर दिली, तुम्ही बघितले किती वाजले. पण ते काय होतं की त्रास मला होतो, कारण की माझं कमिशन आहे 5-10 हजार रुपये गाय मागे, मोठा विषय. आणि कोणी ओपन सांगावं घेणं खाल्लं म्हणून म्हणायचं पाहिजे आपण. पण काय जी 50,000 गाय देतात ना गाय खात्यात, त्यांनी भैया गायबर पाठवला पाहिजे दूध काढायला, कारण की तेवढे पैसे भेटतात आम्हाला. शेतकरी तळतोय करून त्याला असं वाटतं की आज तुमच्या घरी जर असली तुमच्या मनाला विकास मला कमी पैशात चांगले गाय दूध देणार पाठे. सध्या सगळ्यांची अपेक्षा असतात. फक्त हा धंदा कोणासाठी? हा धंदा जो सब्र करतो, म्हणजे वेट लॉसचा धंदा आहे. म्हणजे इन शॉर्ट मध्ये आता समजा त्या शेतकऱ्यानं जर गाय रिपेअर केली असते व्यवस्थित, तर त्याच्या घरी त्यानं चांगलं दूध दिलं असतं. पण ते रिपेअर न करता इकडे आल्यानंतर त्या अडचणी जास्तीत जास्त वाढतात. आम्हाला जर मी 100% जर शरीरयष्टी माझी फिट आहे, तरच माझं मी 100% काम करू शकतो. हे तर मला 100%. जर गाय तुमची आजारी असेल, गायला फॉस्फरसची डिफिशियन्सी असेल, कॅल्शियमची डिफिशियन्सी असेल, किंवा आणि काय काय गोष्टींची कमी असेल, तर तेवढा जो परफॉर्मन्स आपल्याला हवा आहे म्हणजे तो आपल्याला भेटत नाही. मग मी शेतकऱ्याला काय सांगत असतो की तुम्ही मुळात जा, गायच्या मुळात जा, मुळापासून वर या. आता मुळात कसं जायचं मी तुम्हाला चालू मध्ये सांगेन की गाय घेतल्यानंतर काय केलं पाहिजे, गाय घ्यायच्या अगोदर काय केलं पाहिजे, गायमध्ये काय काय बघितलं पाहिजे. आज व्हिडिओच्या माध्यमातून बरंच, आणि शेतकऱ्यांनी जर हा व्हिडिओ बघितला तर 100% त्यांना फायदाच होईल. तोटा कधी होणार नाही. मी कधीच म्हणणार नाही माझ्याकडून गाय घ्या, तुम्हाला जिथं आवडेल तिथं गाय घ्या, फक्त होस्ट ठेवून गाय घ्या. माझं एवढंच म्हणणं, बाकी नाही काय. नक्कीच लोकांना उत्सुकता असेल की गायी बघायच्या. आता एक एक गाय आपण सोडून फिरवून दाखवून बघूया. आता आम्हाला तुम्ही एक कॅमेरा त्यांच्याकडे, तुम्ही गायच्या शेजारी आहे जरा, एक मग गायांची लेंथ हाईट साईज सगळ्यांना कळेल. मित्रांनो थोडस जवळ आणून दाखवा. खरं तुम्हाला गाय तर दाखवतच, परंतु माझ्या डोक्याच्या हाईटला गाय आहे. गायीचं धडच म्हटलं तर माझ्या डोक्याच्या लेवलला आहे. उंची आणि 6.5 फूट जाईल. गाय बघू शकताय. अमोल शेठ जरा फिरवून दाखवा. मित्रांनो खऱ्या अर्थानं गाय जर बघायची असेल ना तर खरोखर बघण्यासारखी, आणि गाय एका घोडा आहे ते समजणं झालंय. उभं राहणं बिणं, कासाला शिरा वगैरे मला आवडत काय एवढं ब्रीड मधलं जास्त समजत नाही, पण जवळ जरा थोडीशी आडवी जर. बघा गाय तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. काय सांगताल तुम्ही की या गायीच्या काय बघितलं पाहिजे, किंवा तुम्ही सांगितलं की दूध कॅपॅसिटी किती, दूध कॅपॅसिटी आता अमोल दादा एक मी सांगण्याच्या अगोदर आपण आता एक मोठ्या मोठ्या गायांचं लाईव्ह मिल्किंग केलं. हा, एक तुमच्या अंदाजे सरासरी किती लिटर दूध चालला पाहिजे, एक अंदाज मी तुम्हाला सगळं सांग. साधारण आता मला यातलं एवढं माहित नाही, परंतु ज्या दुधाच्या वेन्स वगैरे आहेत ना, त्या वेन्स वगैरे बघून असं वाटतं की कमीत कमी 50च्या वरती, 50-55च्या आसपास ही गाय चालली पाहिजे. आणि जेवढ्या क्वालिटीची सुद्धा गाय आहे. म्हणजे स्किन वगैरे बघायला गेलं ना अमोल दादा, पेपर स्किन आहे. हा आता सगळ्यात महत्वाचं गायला काय बघायला लागतं, तर गाय ज्याच्या जीवावरती आपण बिल्डिंग बांधणार आहे हा, ते असतात पाय. पाय. तर पाय आहे ना, पाय दोन थांबव बघा, ही पाय आहे ना, पाय असं पाहिजेत म्हणजे एकदम स्ट्रेट, हा हा, असं उंच खडी पद्धत. आता ही बघा गायचं पोर्शन बघा मग आता हा ह्याला बघते रॅम्प अँगल, जेव्हा जास्त हायपिन साईडला पाहिजे नाही, जास्त लो साईडला पण नाही पाहिजे. एक मिडियम असेल तर जे वासुरी आहे ना अडचण होत नाही. आणि गाय खडी पद्धत अशी पाहिजे. काय काय गाय विकतात अशा ती गाय जर स्वतः बॉडी वेट टिकू शकत नाही गाय, तर ती पुढे ती परफॉर्मन्स कसं देणार आहे, तर देऊ शकत. माझी कुठली गाय दाखवा सेम तशी दिसेल. आता ऑर्डरला जो क्लॅप आहे तो ऑर्डरला क्लॅप पाहिजे. क्लॅप म्हणजे आपण जो ऑर्डरला डिप्थ म्हणतो ती, आणि ऑर्डर अटॅचमेंट इथून अशी कॉम्पॅक्ट ऑर्डर, हा इथून अशी पाहिजे, जेणेकरून 5-7 इथं काढलं तरी गाय हे झालं. आता मांडी आहे ना येताना अशी खाली आली पाहिजे, एकदम स्लोपर साईडला पाय. आता ही टीम बघाल ना, ही त्याला म्हणते ती टॉप लाईन स्ट्रेट लाईन बॉडी स्ट्रक्चर बघितली ना, पट्टी टाकली तर सेम बसेल. असं जेनेटिक्स नेक्स्ट लेवल आहे, नेक्स्ट लेवल जेनेटिक्स आहेत. आता ऑर्डर म्हणा गेला तर सगळं जाळच भरले त्याच्यावरती, म्हणजे खासियत. आता ही गळवंड, आता तुम्हाला ह्याचा प्रकार सांगतो. आता बरीच लोक गाय विकतात, कदाचित तुमच्या मी काय ह्याला बघितलं त्या शर्यतीच्या बैलांना. हा, जो परफॉर्मन्सचा बैल आहे का नाही अमोल दादा, त्याला गळवंड नसतीच. म्हणजे ही निशाणी असते ब्रीडची. आता ब्रीड कुठं म्हणा गेलं तर आपला गायांचा जो याच्या गायांचा जो जन्म झालाय तो सायवाल गायपासून झालाय, बरोबर. क्रॉसिंग करत 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 किंवा
जर्सी गायपासून क्रॉसिंग करत करत याच्या बाल्या जेवढी गायवण कमी तेवढं ज्यादा ब्रीड द्यायला पुढं, जेवढी गायवण कमी तेवढं ज्यादा ब्रीड. आता तोंड आहे ना लांब पाहिजे गायला. आता हे सगळं लक्षण सांभाळलं तर मग ती लय लांब जाते आम्हाला दादा. कारण ह्या गोष्टी येत्या, ह्या सगळ्या व्यापारात छोट्या गोष्टी येत्या, ते ओळखायचे लक्षण सगळ्याला नाही जर समजलं. आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना 50-55 जर बनवायचे असेल तर अशा पद्धतीनं गाय बघा की आम्हाला दादा ही 50 लिटरची गाय आहे समोर असं धरून चाला. ही तुम्हीच बघा ही समोर कशी दिसते याल, हिची फेस क्वालिटी कशी आहे, हिचं तोंड कसं आहे, हिचं बॉडी लाईन कशी आहे, गायची लेंथ किती आहे. 50 लिटर नॉट अ जोक आम्हाला दादा, इट्स नॉट अ जोक. 50 लिटर काढणं जोक नाही. 50 लिटरला गाई या दर्जाची लागते. आणि ह्या गायांची जर लोकांकडे किंमत म्हणा गेली तर 10 लाख किंमत असते. पण वास्तविकता ही बी गाय 2.5 लाख रुपयात 3 लाख रुपयात भेटायला पाहिजे शेतकऱ्याला. बाकी मी समजदार आहे तुम्ही, बाकी मी सांगत नाही गोष्टी काय, पण सांगतो आता प्रत्येकाचा रेट वेगळा आहे. आता ही गाय चालली बँगलोरला कॉम्पिटिशनला शोला, म्हणजे त्याच दर्जाचा मशीन आहे. आता आउट ऑफ लेवलच्या गाय आहेत. जर ब्रीड सिलेक्शन बघायला गेलं आम्हाला तर मी अगदी रुमन पासून पोटाच्या छातीपासून मागे उभं राहण्यापासून सगळ्या गाय बघत असतो, माझी नजर. नक्कीच. हा, त्यामुळे मला जी कस्टमर आहे आता ही कॉम्पिटिशन साठी जाणार गाय 100% कंपनी बघा ना तुम्ही. मागणी बिगणी आता होती किती काय आम्हाला आता कसं मला मोठेपणा करा कधी आवडलं नाही. ते व्यापार कितीला मी आज एकच सांगतो, कोण कितीला विकतोय मला काय जॅकेट टाकण्यात इंटरेस्ट नाही. की माझ्याकडे जे आहे ते आज कोणाकडे नाही तितकंच खरं आहे. आणि आम्हाला तुम्ही डोळ्यांना बघताय कसं होतं ते प्रत्येकाचा व्यापार प्रत्येकापासून मला काही घेणार देणार नाही त्याशी. बरोबर. ही चीज बनवणाऱ्याला बी सलाम आपला. बरोबर. जो बनवतो त्याला बी सलाम आणि जो घेणार आहे त्याला बी सलाम. कारण की ना बनवणाऱ्याचं काम नाही घ्यायचं काम कोणाचं. बरोबर आहे. आता प्राइस रेंज ही कसं आहे मी तुम्हाला सांगितलं, आम्हाला जर बोकडा आवडतो लाखाचा बोकड माणूस 10 लाखाला घेतो. बरोबर. त्या प्राइस शोकचा गोष्ट आहे. शोक बडी बात आहे. पण तुम्हाला मी सांगितले बघा ना इकडून आम्हाला इकडून काय दाखवा ही लेंथ एक कॅमेरामध्ये काय घ्या म्हणजे काय आउट ऑफ लेवल आहे. आज ही जर काय पंजाबमध्ये असेल तर त्यांनी 10 लाख 12 लाख 5 लाख 7 लाख म्हणून गाजावाजा केला असता. पण हे फक्त आपल्याकडे विकायचं घर आहे म्हणून शेतकऱ्याला अंध नाही. नक्कीच. बस विषय बघू ती गाय ठेवून यात आपण दुसरी ह्याच्यापेक्षा मोठी अजून मीडियम गाय. बरोबर. या गायच्या शेजारी आणायचं जरा जगायचं इथं लावा माग दुसरं दोन्ही गायच्या मध्ये. मीडियम गाय म्हणजे ही 35 लिटर दूध देणार गाय आहे. कुठे गेली मग ह्याच घ्यायला तर ही आणि म्हणून दाखवली. आता खरं आता ती बाहेर काढली तर ती पुन्हा आपल्याला वाटेल की तेवढीच मोठी, पण त्या गायींच्या समोर किंवा शेजारी नेल्यानंतर न समजतंय. आता अमोल दादा हो का दाखवा म्हणा गेलं तर हीच मोठी. बरोबर. जे बाकीच्यांचं मला तुलना करणार दाखवा म्हणा गेलं तर हीच मोठी. पण आता तुमच्या मनात प्रश्न पडले की ह्या गायची किंमत किती असावी की जेणेकरून बाबा शेतकऱ्याला परवडणार. हे गाय बँगलोर मधली माझी स्वतःची खरेदी एक शब्द खोटं बोलणार नाही 1,60,000 रुपयाची. आणि इथं येऊन गाय विकली 1,65,000 ला. कोण या प्रकारात असला काय होतंय गाय येते तर माझ्या 6 वाजता माणसं बघायला 7 वाजता. मी जे आहे ते दाखवतो. गायला 2-2 दिवस पाणी नसतं पहिलं काय नाही. आमची गाय बनते ना माझी शेतकऱ्याच्या घरी जाऊन बनते इथं नाही बनत ना. मला बुशात पाणी पाजून फुगून गाय दाखवायची आदत ना काय. आम्हाला दादा आज गाय घेतल्यानंतर 4 दिवसांचा शेतकऱ्याच्या जाऊन ते म्हणतो का दादा गाय 1 नंबर आली आणि तो रिपीट माझ्याकडे येतो का तुम्ही नॅचरल कंडिशन मध्ये काय दाखवली. आता नॅचरल कंडिशन मध्ये 1,60-65 ला आता मार्केट फास्ट आहे आम्हाला दादा म्हणून 65 ला झाली. तर मार्केट स्लो असतं ना तर हीच गाय मार्केट जर स्लो असतं ना तर हीच गाय मी 140 ला देतो 35 लिटर वाली गाय. पण मार्केट 22,000 रुपयाने थोडंसं फास्ट झालंय एवढा विषय. आता इकडून गाय जबरदस्त आहे. ही मिडियम शेतकऱ्याची बघा. आता ह्याच्यात काय बघायला गेलं तर तुम्हाला सांगतो मी जसं त्या काय सांगितलं असं नाही की वाटायला की शेतकऱ्याला दूध काढाय परवडल अशी गाय नाही. बघा आम्हाला दादा छोटी काय टॉप लाईन कशी स्ट्रेट आहे. बरोबर. जसं रॅम्प अँगल बद्दल बोलला आता हा रुमन आहे. जेवढा रुमन मोठा असेल ना तेवढे काही दूध प्रोडक्शन जादा करते. म्हणजे जर चारा इंटेक जादा असेल चारा इंटेक जादा असेल ना तर काही दूध पास करू शकते. आता ही जर लेग हे बघितलं का आम्हाला दादा लेग जिथलं गाय सगळं आर्डर अटॅचमेंट कसे जिथलं येते आर्डर बघा इथून आले आणि शिपूट असताना वरून गाडी येऊन खाली खाली पातळ झालं पाहिजे तर ब्रीडिंग कॅरेक्टर शो होतं. आता इकडे आता जे टिप स्कोर आहे म्हणजे सॉरी आता लयच इंग्लिश होते पण समजून घ्या. मला बी समजत नाही. जे सडाचं अंतर आहे ना ते एकदम चौरंग पाहिजे. माझी कुठली काही बघितलं तुम्हाला 19 बी दिसणार ना बिलकुल. तिथल्या एकदा चौरंग पाहिजे. आर्डरला रेंज वगैरे पाहिजे. अशी काही शेतकरी तर 100% आम्हाला आता घर चालवती जगावती परत विकायला बी तेवढे पैसे येतात. साधारण किती लिटर देईल ते 30 लिटरचा तुझ्या स्टॅम्प मारून आहे थोडं शेतकऱ्याची मेहनत. मी कोणत्या मालक नाही. शेवटी कसा सांभाळतोय कसा सांभाळतोय. हा मी सांगेन की बाबा ऑल कंडिशन मध्ये जर ओके काय असेल आणि जर तुम्हाला 30 लिटर पर्यंत दूध दिलं तर त्याला मी आहे म्हणजे 100% आहे. मला कुठल्या स्टॅम्पची गरज नाही. मी स्टॅम्प आहे.
बोललं तर 100% द्यायचं नाही तर बोलायचं नाही, काय मतलब नाही पडत. तर अशी काही जर शेतकऱ्यांना घेतलं तर शेतकरी ऑल इज वेल जगून राहतो. असे काही मधनं मोठा धोका शेतकऱ्याला आहे. मी ओरिजिनल सांगतो, मी व्यापारी, मला बी विकायचे तरी बी सांगतो, मोठी गाय ज्याकडे मोठं भांडवल आहे, ज्याकडे डेअरिंग आहे, जिगरवर काम ब्रीडवर काम करायचं. ब्रीडवर काम करायचे, ब्रीडवर काम करायचं. मी हे काय ब्रीड नाही का म्हणलं, ही बी ब्रीड आहे. पण ज्याला लई मोठी कुजले, मी खरंच सांगतो, मी असल्या व्यापारून बोल नाही, त्याने ह्या नादाला लागावं. म्हणजे नाही का आपण म्हटलं का नाही, बोकडाची किंमत चॉईस युअर रेट, तसंच आहे. आता नॉर्मली काय ही गाय बांध, दुसरी गाय दाखवतो. मग आता ती ही बघूया आपण मध्ये बांधा दोन्हीच्या, मध्ये गोष्ट आणि तिच्या शेजारचीच गाय ते शेजारची त्यापेक्षा बघायला मोठं माप आहे मला वाटतंय. त्या पांढऱ्या गायपेक्षा ही मोठी गाय. आता अमोल दादा ह्या गायांचं कसं झालं, आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय, पण ज्यांनी समोर गाय बघितलं ती येडी झाली, ती त्याला झोप नसेल लागली रात्रीच्या, काय गाय म्हणणार, डोकं फिरलं असं, आयुष्य गाय भारी. म्हणजे ज्यांनी समोर आपल्या गाय बघितलं ते म्हणतात की बस, म्हणजे इथं शेवट आहे, एंड आहे. आता एक प्रत्येकाची गाय विकण्याची पद्धत असते. त्यामुळे दादा मी काय करतो, सर्वसामान्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करतो, कारण की मी त्या कंडिशन मध्ये सर्वाय केलंय, मी आलोय, मला माहिती की पुढे काय होणार आहे. आणि त्यातनं मला असं वाटतं की माझ्या कष्टाचे पैसे मला भेटावं, साहजिक आहे. पर्पज अमोल दादा ह्या जगामध्ये सगळ्याचा एकच आहे, पैसे कमवणे. मग शेतकरी म्हणतो दूध विकून पैसे कमवणे, मी म्हणतो गाय विकून पैसे कमवणे, तेवढं विषय. नक्कीच. ही गाय किती व्यताची किंवा काय सांगतो? आता ही गाय आहे दुसऱ्या व्यताची. अमोल दादा गायची साईज बघाल तर म्हणजे काय काय बोलायचं आता, हे बघा बघ क्वालिटी बघा. पुढे वाढा थोडी, इकडे ह्या साईडला घ्या. जाती पुढे. बस बस बस, हो 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 हो. बरोबर. साईज बघायला गेलं तर आमच्या कॅमेरा गाडी, दाखवाय मला मागं सारखाय लागतंय. साईज बघायला गेलं तर आमच्या गाडी बिराचा एवढी गाडी नक्कीच जाकल ब्रेजाला जाखल माणूस जाखल एवढी काय आहे. आता बघा आम्हाला जसं सांगितलं तसं पुन्हा येत आता माझी सगळी गाय परफेक्ट वांब्यात येणार. बघा तिथं पायाला अंतर बघा, ऑर्डरची ठेवण बघा इथून. आता ही झाली नेक्स्ट लेवलचं ब्रिडिंग. काय ज्याला गाय समजते ना त्यानं आमच्याकडे गाय घ्यायची, आणि ज्याला नुसतं कसा बघायचं ना त्यानं गाय घ्यायची नाही, त्यानं मग आपल्या बाजारात कुठे गाय घ्यायची. काय ब्रिडिंग कॅरेक्टर हे बघा, टॉप लाईन बघा मग हे ज्या पद्धतीनं आपण बघतो ना की बाबा तिकडच्या बाहेरच्या फॉरेन कंट्रीतली गाय, फॉरेन कंट्रीतल्या ब्रीड बघतात ना, तर आपण तुमची गाय मी जी बघितलं ना आपण लाईव्ह मिल्की, त्या गाई सारखी म्हणजे त्या पद्धतीने ह्या गाय त्या पद्धतीने ह्या गाय होतात अगदी 100%. त्या गायपेक्षा मोठ्या गायी त्या 100%. पण कोणाकडं तो शेतकरी चांगला संगोपन करतोय, ज्याची क्वालिटी ही ब्रीड मेंटेन करायची, त्याला 100% देतोय. आता प्राइस रेंज म्हणायला गेलं तर आम्हाला दादा मी 1 लाखापासून गायब देण्याचा प्रयत्न करत असतो. कदाचित माझ्याच्याने शक्य होईना झाले ते आता, मग 1.25 लाख, आता जरा थोडीशी रेंज वाढली, मग 1.25 लाखापासून एक 2-2.5 लाख रुपये कॉमन रेट चालू आहेत. म्हणजे कॉमन म्हणजे ओरिजिनल कॉमन रेट चालू आहेत, त्या दरम्यान आपण गाय विकत असतोय. आता ही एक दुसरी कालवड दाखवतो पहिल्यावर, ही बघा मला दाताला 4 दात आहे, तेवढीच होणार ना गाय, शेतकऱ्याचं सोनं पुढे जाऊन. आता ह्या गायला कासच नाही, दूध कसं काढायचं बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे. दूध हे ब्रीडिंग कॅरेक्टर, ते ब्रीडिंग कॅरेक्टर वरती असतं. कसा फिरून घे दादा कसं वाटते गाय ही नाही असं नाही मी म्हणत, त्याच मोठे पण गायचा अंगावर रिफ्लेक्शन बसते, तोंड चकाकती गाय, मग त्या लेवलचं ब्रीड आहे. आता बघा ही जी टॉप लाईन जसं म्हणलं, ही जी केस उलटी जोड लागते त्यामुळे हे पण ब्रीड असते ही बघा टॉप लाईन नाही ना पडला तुम्ही, नाही ना काय असं आहे. बघा ना ही ब्रीडिंग कॅरेक्टर फेस मध्ये किती शो होतोय. आता दर्जा तुम्हाला सांगतो, त्या गायची ह्या गायची प्राइस कम्पेअर काय होत नाही. आता तुम्हाला सांगतो माणसं जिथंच फसतात शेतकरी लोक, अशीच गाय शेतकऱ्याला दाखवली जाते. यामध्ये ह्या साईडने तुम्हाला दाखवतात, थांबव जागे अशीच ह्या साईडने गाय आली जाते, अशीच गाय शेतकऱ्याला दाखवली जाते. आता ह्याच्यात किती गाय म्हणले बरोबर आहे, थोडासा मिक्स आहे ह्याच्यात बरोबर. त्या गायला आपण दाखवलं गेलं मिक्स होता का, गळवंडच नव्हती नाही. म्हणजे ती काय झालं जनरेशन पुढे गेली काय, म्हणजे लक्षात आलं का जसं माणूस व्यायाम करू कसं घट बनतो तसंच जसं ब्रीडवर काम करेल तशी गाय डेव्हलप होत राहते. आता मस्त आता ही म्हणणार शेतकरी मला दूध किती देईल, त्याला कासच नाही, पण गाय कासावरती जज नाही होत, ब्रीडिंग कॅरेक्टर वरती गाय जज केली जाते की दूध किती निघेल. दूध 30 लिटर प्लस पहिल्यावर आरामशीर काढणार, एकदम आरामशीर. आता या गायची किंमत बेंगलोरमध्ये घ्यायला लागते आपल्याला 1.5 ते 200 मध्ये. बघा मी खरं सांगतोय 1.5 ते 200 मध्ये. आता इथं कोण किती लाल निघतो हा प्रत्येकाचा विषय आहे. आता ही गाय जो तिथे बेंगलोरमध्ये मोकार दर सांगते 2.5 लाख 5 लाख काही बडबडते, त्याला काय व्हॅल्यू नाही. मग गाय घेतोय किती देतोय कितीला, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. सरासरी 1.5 ते 2 लाखाच्या मधली काय आहे, मी पर्टिक्युलर किंमत सांगत नाही, पण 2 लाखाच्या आतलीच आहे.
ठीक आहे. दूध म्हणा गेलं तर 30 लिटर प्लस चालतंच. जसं की तुम्हाला सांगितलं मी बघा, एक पाय म्हणा, शिपूट म्हणा, वेजी स्टेट लाईन, सगळ्या गोष्टी एकत्र येतील तेव्हाच गेलं ब्रीड बनतं. आता नॉर्मली आपल्याकडे सगळ्या काय आहेत, अजून एक दाखवतो ना ऍपची पण इकडे पलीकडे साईड ना मला, हा ह्या साईड नाही बघा मला, हो अजून एक नाही ना. कसं आहे? मगाशी ज्या पद्धतीने आपण बघितलं कुठलं गेलं मला सांगा, मी जी जी काही दाखवली तिला कुठली कमी आहे? एकदम फ्लॅट आहे. फ्लॅट. आणि ही द्यायला पैसे लागतात, ही द्यायला पैसे द्यायला लागतात. आता प्लस पॉईंट काय झालं ते मला सांगतो. काल सकाळी सकाळी माझी गाडी आली 6 वाजता आणि माणसं 6:30 वाजता इथे दारात. माणसाला गैर समजली नाही, पण ज्यांनी त्यांना गैर नाही समजली ना ती येडी झाली परत गाय बघून. कारण काय होतं, बाकीच्यांच्या गाय दाखवण्यात आम्हाला माझ्या दाखवण्यात फरक आहे. आज मला आली अशी मोकातून दिली, आज हीच गाय ओपन सांगतो, हीच गाय जर दुसऱ्याकडे 2.25 लाखाच्या भेटली असेल ना तर कपडे काढून उघडा फिरून मी ही गेली का काय आपली? दिली. मी 1,87,000 रुपये गाय दिली. गायची खरेदी माझी 1,75,000 रुपये, 1,85,000 रुपये 2,000 रुपये दिली. आणि कोण जर असलं तर मला सांगायचं ही गाय तेवढ्यात पैशाला आणली मी. आणि 35 लिटरची गॅरंटी ती पण. आणि माझं गॅरंटी म्हणजे आपली ओरिजिनल असते, मानायचं नाही, पक्की. बघा गायला अटॅचमेंट कशी आहे बघा, अटॅचमेंट. माझी गाय आम्हाला पुढे जाऊन घडची शेतकऱ्याच्या घरी, शेतकऱ्याच्या घरी घडली पाहिजे. माझ्या घरी दाखवून काय फायदा आहे? मग माझ्या घरचं दूध दाखवून समजा मी तुम्हाला इथं दाखवलं 40 लिटर, काय उपयोग? दूध कोणाच्या घरी पाहिजे, माझ्या का तुमच्या? शेतकरी सांभाळणार. तुम्हाला गाय बघून आम्हाला आता कसं वाटतंय? क्वालिटी जबरदस्त आहे. हे बघा बघा, अमोल दादा अजून एक गोल्ड, प्युअर गोल्ड 24 कॅरेट सोनं म्हणतो तसं आहे आपली. कशी नागी नाही. क्वालिटी कशी आहे? पहिल्यावर 2 दात आणि वासरू. पहिला रोय ना, पहिल्यावर 2 दात. 2 दात. 2 दात. अगं काय बऱ्यापैकी सगळ्या दाताला सगळं. मग 4 दात होस्तोर किंवा 6 दात होस्तोर मोठी होणार काय? तुम्हाला म्हणलं की मी ह्या लेवलला जाते काय, आपण ती शेतकऱ्याला काही घ्यायची काय आली पाहिजे ना. चाल बिले अक्षी नागी निघत या. शर्यतीच्या बैलागत चालते अक्षी. काय घे, कसं आहे? character. हो. आता पुन्हा एकदा आम्हाला ह्या गायवर येऊ. असं नाही की आपण एक गाय घेतो. आपण काय घेतो, काय सरळ लागते तर आपल्याला चालते. या इकडे आम्हाला पुन्हा एकदा. आता ही थोडीशी रेडी झाली, तयार झाली, बरोबर आहे. आता आमच्या गाय पुढे तयार झाले की असे दिसतात. पुन्हा एकदा बघितलं काय आहे? काय बघितलं कसे आहेत? ऑर्डरची क्लॅट बघितली कुठून आली, जी त्या गाय दाखवते ही काही सेम दिसते का नाही? सेम फक्त म्हणाय गेलं तर ही 5 लाखाची आहे माझी, आणि म्हणाय गेलं तर शेतकऱ्याला बी 2-2.5 लाखाची. एक समजून घ्या. जिथल्या तिथे सगळं तर परफेक्ट असेल बघा ना, ऑर्डरला क्लॅप वगैरे. तेच पुढे शेतकऱ्याचं भविष्य आहे. ह्याच्यावरती ब्रीडवर काम केल्यानंतर ना सगळ्या ऑटोमॅटिक बनत असतात. आता अमोल दादा मला सांगा की शेतकऱ्याला आपण काय दिलं पाहिजे? काय तर आपण अल्टिमेट बघितले बऱ्यापैकी. अजून गोट्यात बी गाय आहेत त्या. बऱ्याच आहेत. त्या थोड्याशा बघूया आपण चालेल. चालू मध्ये. गोट्यातले बी गायी बघू. आणि आज किती गायी आणल्यात चालू मध्ये सांगा. आता गायी आणल्या होत्या जवळपास माझ्याकडे 15-16 गाय होत्या. 15-16 मधली एकही बी शिल्लक नाही गाय विकायसाठी. अजून एक पलीकडची आहे ना त्यात. पलीकडची या दिल्या का गायी सगळ्या? हा दिल्या. ही पण लेट चालू याला. 40 लिटरची पण गाय आहे. बघा मग आता कसं ही म्हणणार ऑर्डर ओपन होत नाही, पण कसं असतं प्रत्येक गोष्ट टाइमची असते. टाइमची टाइम जर घेतला ना कॉम्पॅक्ट ऑर्डर एकदम कॉम्पॅक्ट तुम्हाला एक बी अशी डोंगर दिसणार नाही. कारण की मी मला म्हणतात एक सांगा मला ए पासून जेड पर्यंत कुठली 3-4 दिसतो मला नाही एकदम टॉप क्वालिटी. फक्त पहिल्यांदा 2ऱ्या त्याच्यात गाय घेतो शक्यतो 99%. आणि डांगर गायचं व्हॅल्यू कसं असतं माहिती का? डंगरी गाय दूध देते पण ती परत शेतकऱ्याला विकली जात नाही, काय होत नाही. म्हणजे आता आतमध्ये दाखवू अजून काय धुतले नाहीत वाटतं या खालच्या गोट्यातले. काय बरं धुतलं नाही त्या किंवा काय आहे ते असं. आता दाखवूया आपण एक सॅम्पल म्हणून आलोय. हे बघा मग हे पण पहिलं वासरू 2 दात. म्हणजे आपण जसं बघतोय तसं सगळे आहे, पण सगळे आपण दाखवू शकत नव्हतो व्हिडिओच्या माध्यमातून. ही पण पहिलं वासरू 28 ते 32 लिटरच्या मध्ये अगदी एकदम ठामपणे चालतं. किंमत ह्याची 1.5 लाखाच्या आजूबाजूची किंमत असते नाही का? आता मार्केट थोडंसं फाट झालं 22,000 रुपये. 2च गाय आहेत वाटतात. त्या आता आणता का पहिले? या 2 बघून घेऊया आपण पहिले. बघा ही पण गाय बघा एकदम स्ट्रेट सरळ गाय. किती दाखवणार भांडणं बघितलं का? सगळं जिथलं येतं जसं तिच्यात आहे तसं हिच्यात आहे सगळं. हीच गाय शेतकऱ्याचं भविष्य राहते दूध काढायला. आता बेंगलोरमध्ये यांचा रेट असतो 1.5 लाखाच्या आजूबाजू काही घ्यायला लागतात. 22,000 ज्यादा 22,000 घ्यायला लागते आत्ताच्या कंडिशनला. मग आता ही गाय बघा बेंगलोरची माझी खरेदी होती 1,42,000 रुपयाची द्राक्षे.
1,42,000ची काही पडली मला 1,52,000 रुपये, 10,000 खर्च पडतोय. ठीक आहे, आपण विकली 42 आणि 10 52 एक 55-57 दरम्यान काहीतरी दिली मी. म्हणजे वास्तविक जर शेतकऱ्यांना असं जर व्यापाराने काम केलं ना, शेतकरी कधीच अडचण येणार नाही, कधीच अडचण नाही. पण एक लिमिट पाहिजे सगळ्या गोष्टीला. आता ही पण बघा की बेस्ट आहे क्वालिटी. आता किंमत म्हणायला गेलं तर दोडा हे 3,50,000च्या दरम्यानचा जोडा आहे. ही गाय जरा थोडीशी महाग आली. द्राक्षाची खरेदी 1,60,000 रुपये लागली, भाडं लागलं 10,000, 1,70च्या दरम्यान गाय जाते. ही अगदी ओपन रेट सांगतो बेंगलोरचं, ओपन. त्यात काय आपण काय हे करत नाही, कारण की ह्याच्यापेक्षा कोण आणून देऊ शकत नाही. आणि ह्याच्यापेक्षा जर कोण कमी आणून देतो तर त्याला आपला सलाम आहे.